Hello dear students, in today's lecture we are going to start the last part of this chapter, that is power. So before starting with the concept, let us take some examples which are related to this power. बघा स्टुडंट्स, सपोज तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स सगळे फिरायला गेलाय आणि तुम्ही एक मोठ्या हिलवरती चढताय. हां, तर तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली की चला बघू कोण पहिल्यांदा त्या हिलवरती पोचतंय. सो तुम्ही पळायला लागता चालत पळत, प्रत्येकाची जशी जशी कॅपॅसिटी त्या पद्धतीनं प्रत्येकजण धावत सुटतो. काही स्टुडंट्स किंवा काही तुमचे फ्रेंड्स जे आहेत ते पटकन पोचतील, काहींना खूप वेळ लागेल, बरोबर की नाही. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ, तुम्ही असेच फ्रेंड्स चाललाय, एक त्यात तशीच हिल आपण कन्सिडर करू. एक फ्रेंड पळत चाललाय, एक जण सायकलवरून चाललाय, एक जण गाडी यूज करतोय. सो ऑब्व्हियसली ज्याच्याकडे गाडी आहे तो माणूस फास्ट जाणार, जो सायकलवाला आहे तो हळूहळू त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं जाईल, आणि जो चालत जाणार आहे तो सगळ्यात शेवटी जाईल. अर्थात तो खूप पट्टीचा रनर नसेल तर. हां, नाही तर तुम्ही म्हणाला परत नाही मॅडम आम्ही फास्ट जातो सायकलपेक्षा फास्ट. सो तो पार्ट आपण थोडासा बाजूला ठेवूया. सो स्टुडंट्स, all these examples are related with the power. So what is power exactly is? It is nothing but the rate at which the work is done. बघा, एखादं काम तुम्ही किती फास्ट किंवा किती स्लो करता याच्यावरती तुमची पॉवर डिपेंड करते. सपोज नदी, आपले विहीर तुम्ही बघितली आहे, ते विहिरीतून जेव्हा आपल्याला पाणी काढायचं असतं तर तेव्हा आपण हातानं ओढण्यापेक्षा पटकन जेव्हा मोटर यूज करतो तर इट बिकम्स इझियर टू टेक आउट द वॉटर फ्रॉम द वॉट एवर दॅट वेल इज देअर, बरोबर की नाही. आपण हातानं काढण्याच्या ऐवजी बोरचा किंवा जो आपली मशीन असते तर त्याचा यूज जेव्हा करतो मोटरचा, तर तेव्हा ते आपण इझिली आणि फास्ट काढू शकतो पाणी त्या विहिरीमधून. सो ही सगळे एक्झाम्पल्स जेव्हा आपण कन्सिडर केली त्यांचा यूज करून आपण पॉवर म्हणजे काय हे सांगू शकतो. तर जेवढ्या कमी स्पीडमध्ये एखादं काम तुम्ही जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करत असाल तर तुमच्यामध्ये पॉवर जी आहे ती जास्त आहे असं कन्सिडर करण्यात येतं. आणि अगदी साध्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर एखादं काम तुम्ही किती फास्ट किंवा किती स्लो करता याच्यावरती तुमची पॉवर डिपेंड करते. द मोर द पॉवर द फास्टर द वर्क डन, द लेस द पॉवर द स्लोअर द वर्क इज डन. अशी साधी कन्सेप्ट आहे ह्या पॉवरची. सो व्हॉट विल बी द डेफिनिशन ऑफ पॉवर? पॉवर इज नथिंग बट the rate at which, rate म्हणजे स्पीड. हा, rate at which work is done. जेवढी पॉवर जास्त तेवढा वर्कचं करण्याचा स्पीड जो आहे तो जास्त असणार. सो डिपेंडिंग ऑन दिस डेफिनिशन ऑफ पॉवर वी कॅन फॉर्म इट्स फॉर्म्युला ऑल्सो, दॅट इज पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम, बरोबर की नाही. ह्याचा अर्थ काय होतो? पॉवर जेवढी जास्त तेवढं वर्क हे जास्त होणार, टाईम जेवढा जास्त तेवढी पॉवर कमी. म्हणजे हे दोन्ही एकमेकांशी डिरेक्टली प्रपोर्शनल आहेत आणि पॉवर आणि टाईम हे एकमेकांशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. सो बघा स्टुडंट्स, पॉवर ज्याला आपण पी म्हणूया, वर्क आपण सिम्बॉल डब्ल्यू म्हणतो, टाईमसाठी टी. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ एनी ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला झाला. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये न्यूमरिकल्स जी आहेत ती सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता ही झाली पॉवर, त्याची डेफिनिशन, त्याचा फॉर्म्युला. आता अगेन द नेक्स्ट पार्ट ऑब्व्हियसली असतो आपला, तो म्हणजे त्याचे युनिट्स. व्हॉट आर द युनिट और युनिट ऑफ पॉवर? ते कसं आपण डिसाईड करतो? मी तुम्हाला काय ट्रिक सांगितले त्याची. कोणत्याही एखाद्या एंटिटीचे युनिट्स फाइंड आउट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला यूज करायचा पहिल्यांदा, आणि त्या फॉर्म्युलामध्ये जे जे कंटेंट्स आहेत त्यांचे युनिट्स हे डिसाईड करतात त्या पर्टिक्युलर जो काही एंटिटी आहे त्याचे युनिट्स. सो आता बघा, पॉवर आपला आहे, त्याच्यामध्ये वर्क येतं आणि टाईम येतं. वर्कचं एसआय युनिट काय आहे? जूल. टाईमचं एसआय युनिट सेकंड. सो द एसआय युनिट of power will be joule upon second.
म्हणजेच जूल पर सेकंड पण ज्याला आपण म्हणू शकतो. अँड दिस जूल पर सेकंड इज ऑल्सो टर्म्ड ॲज वॅट. सो पॉवरचं SI युनिट जे आहे ते आहे वॅट. वॅट म्हणजेच जूल पर सेकंड. आता जसं आपण 1 न्यूटन अशा प्रकारचे डेफिनिशन्स तयार केलेल्या होत्या फॉर्म्युल्यावरून, तसं आपल्याला 1 वॅटची डेफिनिशन या फॉर्म्युल्यावरून तयार करता आली. जर विचारलं तुम्हाला एक्झाम टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, बट स्टील जर तुम्हाला अशी 1 वॅटची डेफिनिशन जर तयार करा की व्हॉट इज वॅट, व्हॉट इज 1 वॅट असा जर क्वेश्चन विचारला, तर तुम्ही अगेन या फॉर्म्युलाचा यूज करून 1 वॅटची डेफिनिशन तयार करू शकता. बघा कशी ते काय सांगितलं तुम्हाला. 1 वॅट म्हणजे काय आहे, जूल अपॉन सेकंड. सो 1 वॅट विल इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. बरोबर. सो याच्यावरून फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युलावरून डेफिनिशन आणि डेफिनिशनवरून फॉर्म्युला असं दोन्ही पण आपल्याला तयार करता येतं. जसं की आपण इथे आधी डेफिनिशन लिहिली, त्याच्या थ्रू फॉर्म्युला लिहिला. आता इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे आणि त्याचा यूज करून जेव्हा डेफिनिशन फॉर्म करायची आहे तेव्हा कशी करणार रे आपण. बघा वॅट हे पॉवरचं युनिट आहे, ठीक आहे. जूल वर्कचं आणि सेकंद हे टाईमचं आहे. सो बघा 1 वॅटची डेफिनिशन कशी होईल. वेन 1 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड देन द पॉवर इज 1 वॅट. एका सेकंदामध्ये जेव्हा 1 जूल एवढं वर्क जर परफॉर्म होत असेल, देन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज हॅविंग पॉवर ॲज 1 वॅट. आलं लक्षात. सो दिस इज 1 वॅट और दिस इज द युनिट ऑफ पॉवर. आता हेच जे वॅट आहे त्याचे हायर युनिट्स जे आहेत ते किलोवॅट, मेगावॅट असे देखील असतात. हॉर्स पॉवर हे एक युनिटमध्ये आपण पॉवर मोजतो. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळे युनिट्स पॉवरचे जे आहेत ते मोजले जातात. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपण हॉर्स पॉवर हे एक युनिट यूज करतो ह्या पॉवरचं. सो हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, ज्याला आपण किती HP मोटर वगैरे असं आपण कॉमनली बोलतो बघा. सो इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जी पॉवर आपण मोजतो ती हॉर्स पॉवर या युनिटमध्ये. अँड 1 हॉर्स पॉवर जे आहे त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं बघा. इट इज 746 वॅट. हे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला विचारलं जातं. एवढंच ह्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मे बी न्यूमरिकल्स जेव्हा येतील त्याच्यामध्ये देखील येऊ शकतं आणि जनरली ह्याच्यावरती फक्त तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन हा विचारला जातो. हे एक युनिट झालं. म्हणजेच काय, वॅट, हॉर्स पॉवर. अजून एक तुम्हाला मी काय सांगितलं, किलोवॅट हे एक युनिट असू शकतं पॉवरचं. सो त्याचं जे कमर्शियल युनिट आहे हे इंडस्ट्रियल झालं. कमर्शियल पॉवरचं जे युनिट आहे ते आहे किलोवॅट आर. कमर्शियल हे देखील विचारतील ना की इंडस्ट्रियल युनिट काय आहे, कमर्शियल युनिट पॉवरचं काय आहे. सो अशा पद्धतीनं देखील लक्षात ठेवा ह्यात. कमर्शियल युनिट काय सांगते तुम्हाला, किलोवॅट आर. आता बघा स्टुडंट्स, जे एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादं मशीन जेव्हा 1 जूल वर्क 1 सेकंडमध्ये करत असेल तर ते 1 वॅट असतं. ते सेम वेनं 1 किलोवॅट जेव्हा आपण कन्सिडर करतो तर तेव्हा 1 सेकंदमध्ये 1000 जूल एवढं वर्क झालं पाहिजे. 1 वॅट म्हणजे 1 सेकंदमध्ये 1 जूल वर्क. इन द सेम वे जर 1000 वॅट 1000 जूल एवढं वर्क जर 1 सेकंडमध्ये होत असेल तर त्याला म्हणतात 1 किलोवॅट पॉवर. लक्षात आलं का. 1 वॅट हे झालं. सो 1 किलोवॅट जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही काय सांगणार, 1000 जूल अपॉन 1 सेकंड. लक्षात राहील. 1 वॅट म्हणजे 1 जूल पर सेकंड,
1 किलोवॅट म्हणजे 1000 जूल पर सेकंद. जसं आपलं ग्रॅम किलोग्रॅम असतं तसंच वॅट किलोवॅट. ओके. आता एक कन्व्हर्जन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे आणि ते देखील तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे आणि ते आहे 1 किलोवॅट आर. हे किती जूल्स असतात हे फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. सो आता 1 किलोवॅट आर म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आहे. 1 किलोवॅट आरला जर आपण एक्सपांड केलं तर आपल्याला काय मिळेल 1 किलोवॅट इंटू 1 आर. बरोबर की नाही. आता 1 किलोवॅट म्हणजे काय आहे आपला, इट इज 1000 वॅट. मगाशी तुम्हाला सांगितलं तसं 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. आता 1 आर म्हणजे किती सेकंद झाले रे, इट इज 3600 सेकंद. मग आता 1 किलोवॅट म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 36 इंटू 1 2 3 4 5 त्याच्या पुढे 0 वॅट इंटू सेकंड. आलं लक्षात. आता ह्याला आपण दोन वेजमध्ये लिहू शकतो. आयदर आपण 36 इंटू 10⁵ असं लिहू शकतो किंवा यालाच 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंड ज्याला आपण जूल म्हणतो. वॅट इंटू सेकंड ज्याला आपण जूल म्हटले. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं लिहा किंवा ह्या पद्धतीनं लिहा म्हणजेच आपल्याला 1 किलोवॅट आर इज इक्वल टू एवढे जूल्स. जर 36 घेतलं तर 10⁵ घेणार आणि 3.6 घेतलं तर 10⁶. कोणत्याही पद्धतीनं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं आहे. दोन्हीही मेथड्स या बरोबर आहेत. ओके. सो हे एनर्जी झाली, पॉवरची कन्सेप्ट झाली. पॉवर म्हणजे काय बघा, ज्या स्पीडनं तुम्ही एखादं काम करता त्याच्यावरती तुमची पॉवर ठरते. द मोर द पॉवर द मोर द स्पीड ऑफ द वर्क. फॉर्म्युला त्याचे युनिट्स फॉर्म्युलावरून आपण डिसाईड केले. याच्यावरून आपण 1 वॅटची डेफिनिशन सांगू शकतो. त्यानंतर आपण बघितले इंडस्ट्रियल आणि कमर्शियल युनिट्स ऑफ पॉवर की जे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हे कन्व्हर्जनच्या ह्या ज्या स्टेप्स लिहिल्यात ना मी त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. हे स्टेप वाईजच सांगायचं आहे. ते लक्षात कसं ठेवणार तर 1 किलोवॅट आर आहे म्हणजेच 1 किलोवॅट इंटू 1 आर. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट झालं. जसं 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम जसं आपण म्हणतो तसं. सो हिअर 1 आरचे सेकंदमध्ये आपण कन्व्हर्जन केलं. हे एवढे वॅट सेकंद म्हणजे ज्याला आपण जूल असं म्हणतो. सो आयदर 36 इंटू 10⁵ जूल म्हणा किंवा 3.6 इंटू 10⁶ जूल्स असं म्हणा. सो 1 किलोवॅट आरचे एवढे जूल्स आपल्याला मिळाले. एक्झामसाठी किंवा न्यूमरिकल्ससाठी ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. आणखीन आपण इलेक्ट्रिसिटीचे आपले बिल जे येतात युनिट्स येतात की नाही त्याच्यावरती 1 युनिट जास्त, काहींचे जास्त काहींचे कमी आणि त्या युनिट्सवरती आपलं बिल ठरतं. जेवढे नंबर ऑफ युनिट्स असतील तर त्याच्यावरून आपलं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनचं बिल हे डिसाईड केलं जातं. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती युनिटची एक व्हॅल्यू दिलेली आहे बघा स्टुडंट्स. आणि ती व्हॅल्यू ही तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारली जाते. इथं लिहिते 1 युनिट जे असतं आपलं इलेक्ट्रिसिटी बिलमधलं. तुम्ही एकदा बिल ऑब्झर्व करा त्याच्यावरती युनिट्स नंबर ऑफ युनिट्स आलेले असतात. सो त्या एका युनिटची व्हॅल्यू जी असते ती किती असते 1 किलोवॅट आर एवढी म्हणजेच एवढे जूल. म्हणजे जेव्हा आपण एवढे 1 युनिट एवढी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो असं आपण म्हटलं तर तेव्हा आपण एवढी एनर्जी जी आहे ती यूज केलेली असते. आलं लक्षात. सो हा आपल्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट होता पॉवर. चॅप्टर आपला इथे संपतोय. आता ह्याचा व्यवस्थित स्टडी करा, पॉईंट्स समजून घ्या. आपण इथेच थांबूयात. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट आपण स्टार्ट करणार आहोत. पुढचा नवीन चॅप्टर जो आहे करंट इलेक्ट्रिसिटीचा तो स्टार्ट करूयात.